आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर आज बनवतो आपण पालकची पालकपुरी। तर चला मी दाखवते तुम्हाला पालकपुरी कशी बनवली आहे। तर बघा आमच्याकडली पालकपुरी आम्ही या पद्धतीने बनवतो, तुम्ही पण बनवा। तर चला दाखवते मी तुम्हाला पालकपुरी। 2-3 मिरची घेतलेली आहे आणि हे बघा पालक मी उकडून घेतलेली आहे, धुवून स्वच्छ चांगली पाण्यामध्ये उकडून घेतली। आपण आता याला मिक्सर मध्ये काढून घेऊ। बघा पालक उकडून घ्यायची मस्तपैकी। बघा मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकत आहे। याची आपण ग्रेव्ही तयार करू मस्तपैकी। तर बघा मिक्सर मध्ये मस्त असे बारीक करून घेतली आपण बघा। आणि याच्यामध्ये 2-3 मिरची पण बारीक करून घेतली आहे, म्हणजे मिक्सर मध्ये पालकच्या याच्यामध्ये पूर्ण बारीक होऊन जाते, ते बारीक करून घेतलेले आहे। तर दाखवते मी तुम्हाला। बघा कणिक घेतो मी आता, आवश्यकतेनुसार घ्या, तुम्हाला जेवढी वाटली तेवढी कणिक। ते टाकून देऊ मीठ, नमक टाकून थोडंसं जिरं, थोडीशी हळद आणि थोडंसं टाकून देऊ काळा मसाला, हळद आणि थोडंसं लाल तिखट, म्हणजे टेस्ट चांगली येते याला। हे पूर्ण मिक्स करून घेऊ, मीठ वगैरे पूर्ण म्हणजे लागून जातं सगळीकडे। आपण ही जी पेस्ट केली आहे ती टाकून देऊ याच्यामध्ये, म्हणजे आवश्यकतेनुसार टाका तुम्ही, जेवढी वाटली तेवढी। कणिक जशी मळतो की नाही तशा प्रकारे छानपैकी आपण गोळा तयार करून घेऊ मस्तपैकी। तर बघा कणिक अशी आपण चांगलं करून घेतलेली आहे गोळा कणकीचा। तर आता याचे आपण करू छोटे छोटे गोळे। तर बघा कढईत मी तेल टाकून घेतलं आहे, तेल हे चांगलंसं गरम झालेलं आहे, म्हणून आपण झालेलं आहे का म्हणून चेक करू। बघा तर गरम झालेलं आहे आणि हे बघा अशा छोट्या छोट्या पुऱ्या मी लाटलेल्या आहे बघा। आता आपण या तेलात तळून घेऊ, तेल गरम झालेच आहे। छोटा पावर करायचा, थोडंसं छानपैकी द्यायचं। बघा मस्तपैकी अशी पालकपुरी तयार झालेली आहे आपली वाली। तर बघा मस्तपैकी अशा पालकपुऱ्या करून तयार झालेल्या आहे। तर सांगा व्हिडिओ कसा वाटला, तर लाईक करा, सबस्क्राईब करा मला पण, आणि कमेंट्स मध्ये सांगा कसं वाटलं तर।